एक्स मध्ये पाहिले पण ते काय असं प्रॉपर कळालं नाही मला. 2x मध्ये का पाहिले? 2x त्याचा नॉर्मल स्पीड आहे का? नाहीये मॅडम, पण ते बरेच मोठे होऊन जातात. हो. असू दे, 1 तासाचा व्हिडिओ आहे काय, 4 तासाचा नाहीये. जास्तीत जास्त किती वेळ जाणार आहे तुझं? स्वामी ना? हा, येस. हा स्वामी, आज व्हिडिओ बघायचे, मग उद्या मला काही क्वेरी असेल तर ते लिहून यायचं. आपण आपलं सेशन झालं ना पॉवर घ्यायचं, मग ते घेऊया. ओके मॅडम. हे माझी चूक नाहीये ना, तुझी एक्झाम नाहीये नाहीये, करेक्ट. मी आणि जस्ट हे तुझी विचारलं. चूक आहे की तू 2x मध्ये बघितलं है ना. आता एक्झाम संपले का? हो, संपले मॅडम. संपले. तुझ्याकडे हो. टाइम आहे, माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुझ्याकडं, काही डाऊट असेल तर विचार, पण त्यासाठी मी क्लासचा टाइम नाही ना यूज करू शकत. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तू गो थ्रू कर. 2x मध्ये नाही, त्याच्या जनरल स्पीड मध्ये पळ. एवढं तर काहीच नाही आहे त्या डॅक्सचं. आत्ता पण मी 1-2 फॉर्म्युला दाखवणार आहे डॅक्स मध्ये कसं करायचं, ते पण बघ. तरी नाही कळालं तर क्वेरीज लिही, मला क्वेरी व्हॉट्सअप कर किंवा काय कर, मी 1-on-1 सेशन घेऊन तुला सांगतो. ठीक आहे. ओके ओके मॅम. ठीक आहे, चालेल. ओके, आता आपल्याला 2 मेजर्स बनवायचे. मेजर्स म्हणजे डॅक्स फॉर्म्युला यूज करून व्हॅल्यू आणायचे. तर आपल्याला काय कुठलं आणायचंय? एक तर टोटल कॉस्ट आणायचे आणि एक दुसरं प्रॉफिट. ठीक आहे. टोटल कॉस्ट इज नथिंग बट सिमिलर टू युअर टोटल सम, टोटल रेव्हेन्यू, तसं. आता टोटल कॉस्ट कसं काढतो आपण? ऑर्डर क्वांटिटी. आपण रेव्हेन्यू कसं काढलंय? ऑर्डर क्वांटिटी इंटू टोटल रेव्हेन्यू कसं काढलेलं? ऑर्डर क्वांटिटी इंटू प्रोडक्ट प्राइस. सिमिलरली ऑर्डर क्वांटिटी इंटू प्रोडक्ट कॉस्ट विल गिव मी टोटल कॉस्ट. ठीक आहे. मी आता टोटल कॉस्टचं हे कॉपी करते, टोटल रेव्हेन्यूचं फॉर्म्युला. हे सेल्स मध्ये मला न्यू मेजर बनवायचं आहे टोटल कॉस्टचं. इथं न्यू मेजरला क्लिक करते, इथं टोटल रेव्हेन्यूचं टाकते मी फॉर्म्युला, ते कॉपी केलेलं. इथं मी फक्त चेंज करते, इथं लिहिते टोटल कॉस्ट. ठीक आहे, इथं लिहिते मी टोटल कॉस्ट. इथं समेक्स असणार आहे. समेक्स कारण की आपण काहीतरी इंटू करतोय, ऑपरेशन परफॉर्म करतोय आणि मग त्याचं सम करतोय, म्हणून जर फक्त एक कॉलमचा सम असेल तर वी यूज सम. इथं आपल्याला इंटू करून मग त्याचं आणायचं, म्हणून आपण समेक्स वापरले. काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करायचंय म्हणून आपण समेक्स वापरले. इथं मी काय यूज केलंय? ऑर्डर क्वांटिटी. इथं माझ्याकडे सेल्स क्वांटिटी पण आहे, हे सम क्वांटिटी, हे पण यूज करू शकतो. दिस इज बट नथिंग बट सम ऑफ, सॉरी कुठे आहे सम क्वांटिटी? दिस इज नथिंग बट माय सेल्स ऑर्डर क्वांटिटीचं सम आहे. तर मी हे पण यूज करू शकते किंवा मी हे जसं आहे तसंच यूज करू शकते. इनटू माझं फक्त प्रोडक्टमध्ये माझं प्राइस पण आहे आणि प्रोडक्ट कॉस्ट पण आहे ना, तर मला इथं फक्त काय चेंज करायचंय? प्रोडक्ट कॉस्ट घ्यायचंय. इथं खाली चाललंय प्रोडक्ट कॉस्ट. एवढंच डिफरंट आहे प्रोडक्ट कॉस्ट आणि प्रोडक्ट रेव्हेन्यू मध्ये. कळतंय का कॉस्ट कसं काढलं? कळतंय स्वामी? कळालं? हे डॅक्स यूज केलंय मी. स्वामी तू रिप्लाय नाही केलं तर कसं हो कळणार? मॅडम. हो मॅडम. ठीक आहे. हे रिलेट का वापरलंय? कारण की हे जे प्रोडक्ट कॉस्ट आहे हे दुसऱ्या टेबलमध्ये आहे. कुठल्या टेबलमध्ये? प्रोडक्टच्या टेबलमध्ये. तर हे रिलेट यूज करून प्रोडक्ट आणि सेल्सच्या ह्याच्यात रिलेशन आहे ना आपल्या? प्रोडक्ट आणि सेल्सच्या मध्ये रिलेशन आहे का आपल्या मॉडेल्स मध्ये? सेल्स फॅक्ट आहे, ह्याचं आणि प्रोडक्टचं रिलेशन आहे का? नाही. प्रोडक्ट कॅटेगरी आहे, प्रोडक्ट आहे ना रिलेशन हे. म्हणून आपल्याला इकडनं ते कॉस्ट आणून ते इंटू करायचे, म्हणून मी काय वापरले? रिलेट फंक्शन वापरले. हे माहिती आहे ना स्वामी रिलेटेड कधी यूज करतो? स्वामी हो मॅम. ओके, तर ह्याला तुला मला नाही वाटत प्रॉब्लेम यायला पाहिजे. आता सिमिलरली प्रॉफिट. प्रॉफिट कसं काढतो आपण? प्रॉफिट कसं काढतो? प्रॉफिटचं अंडरस्टँडिंग काय आपलं? काय असतं प्रॉफिट? टोटल रेव्हेन्यू
मायनस टोटल कॉस्ट. मी जेवढं कॉस्ट लावले एका प्रोडक्ट बनवायला त्याच्या आणि मी किती सेल केले ह्याचा डिफरन्स मला काय देणार? प्रॉफिट. मी एक पेन बनवायला 3 रुपये घेतले पण ते विकले 5 ला, तर माझे प्रॉफिट किती झाले? 2 रुपये. हो की नाही? तर सिमिलरली आपण टोटल प्रॉफिट काढणार. आता टोटल प्रॉफिट, टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट विल गिव्ह मी टोटल प्रॉफिट. ठीक आहे, एंटर करते. ह्याचं आपल्याकडे ऑलरेडी मेजर्स आहे म्हणून मी डायरेक्ट मेजर्स घेतले. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. टोटल कॉस्ट आणि टोटल प्रॉफिट केलंय आपण आता. ठीक आहे, आता आपण काय बघणार? आपण आपल्याला आता इथं एक कार्ड मध्ये हे 2 डॅक्स झाले. आता मी जाते व्हिज्युअलायझेशन मध्ये. ठीक आहे, व्हिज्युअलायझेशन मध्ये मला कार्ड मध्ये काय बघायचंय? मला आयटमचं नाव बघायचंय ज्यांनी मला हायेस्ट रेव्हेन्यू दिलंय. हायेस्ट रेव्हेन्यू दिलंय मला काय बघायचंय? आयटम नेम. तर मी कुठे जाणार? कुठे असणार माझं आयटम नेम? आयटम नेम कुठे असणार? आयटम नेम कुठे भेटेल मला? कुठल्या टेबल मध्ये असणार? गाइस आयटम नेम कुठे असणार? ऑनलाईन मी सेशन स्टॉप करेल तुम्ही उत्तर नाही दिलं तर. मग बसा आणि मी हे कंटिन्यू पण नाही करणार उद्या. बोली आयटम नेम कुठे भेटेल मला? आयटम म्हणजे प्रोडक्ट. प्रोडक्ट नेम कुठे भेटेल? प्रोडक्ट्स मध्ये. मग कशाला एवढं वेळ लावलं? फक्त मी आयटम म्हटलं म्हणून का? नाही, मग माईक ऑन होता. हे काय रिझन झालं? माईक ऑन नव्हतं होत. लहान मुलं आहे का तुम्ही? प्रोडक्ट मध्ये प्रोडक्ट नेम भेटेल आपल्याला. प्रोडक्ट नेम मी प्रोडक्ट नेम इथं पुल करते. मला ऑल पर्पस बाईक भेटले पण इज दिस माय हायेस्ट रेव्हेन्यू वालं? इज दिस माय हायेस्ट रेव्हेन्यू वालं? इथं मी काय करते? टेबल घेते. यात मी प्रोडक्ट नेम टाकते. का रे उशीर झाला? आणि इथं अजून मी एक टाकते. चलो चलो लवकर बनवायचा पहिला. रिमोट आणा प्लीज लवकर. टोटल रेव्हेन्यू टाकते याच्या खाली. ठीक आहे, हे टोटल रेव्हेन्यूचे इथं ॲरो आले. त्याला मी सॉर्ट केलं तर माझं हायेस्ट भेटलं मला. कुठलं आहे हायेस्ट? 12 ब्लॅक वाला कुठलं आहे? माउंटेन 200 ब्लॅक 46. करेक्ट, ते आहे ना? तर हे यायला पाहिजे होतं पण आता आपल्याला कुठं आलंय? हे ऑल पर्पस कुठंच नाहीये. हायेस्ट पण नाहीये, लोएस्ट नाहीये. ए ह्यानी प्रोडक्ट नेमला सॉर्ट करून जे पहिले आहे ते दिलंय आपल्याला. करेक्ट, ते नकोय मला. मला काय पाहिजे की मला हायेस्ट, मला इथं प्रोडक्ट नेम बघायचंय या कार्ड मध्ये ज्यांनी मला हायेस्ट रेव्हेन्यू दिलंय, ज्याला सेल करून मला हायेस्ट रेव्हेन्यू भेटलंय है ना. तर मी हे कार्ड घेतलंय, त्यात प्रोडक्ट नेम ड्रॅग केलंय. पण मला इथं कुठलं पाहिजे? आता मी इथं टेबल घेतलंय, यात टोटल रेव्हेन्यू दिसतंय. हे मी सॉर्ट करते. हे हायेस्ट आहे व्हॅल्यू. सॉर्ट केल्यावर हायेस्ट आलं. कुठलं आहे? माउंटेन 200 ब्लॅक 46 है ना. म्हणजे मला काय करावं लागेल? ह्याला फिल्टर्स मध्ये ना एक मिनिट
गाईज अजून एक इम्पॉर्टंट, उद्या आणि परवा आपलं पॉवर बी आय सर्व्हिसेस रिलेटेड असेल, थोडंफार हे असेल मॅथचं, पण ते पॉवर बी आय सर्व्हिसेसचं जे आहे ते सेशन इम्पॉर्टंट आहे. उद्या परवाचं लास्ट असेल आपलं सेशन, ठीक आहे. आणि ते जरा इम्पॉर्टंट आहे. शेअर कसं करणार आपण रिपोर्ट बनवलेलं है ना, त्यासाठी येते, तर ते मिस नका करू. दोन मिनिटं ऑनलाईन दाखवतच नाही. MTV लिव्हिंग आलं आलं. एवढा वेळ something went wrong. Couldn't connect. Stop करते हैं 2 मिनटं. Windows पे तू जरा पुढे येऊन बस, तू पण जरा सरकून बस, इकडं करूया आणि हे ट्राय करत राहा मध्ये मध्ये, ठीक आहे. चलो जाऊ दे, मी शेअर करते. दिसतंय का स्क्रीन तुला? तुला प्रॉब्लेम ना, ठीक आहे ठीक आहे. थांबली करा मला. मला काय का नाही, मला सांग इथं, मी तुझ्यासाठी सांग. झालं, ठीक आहे. तर आता मला काय करायचं आहे, इथं माउंटेन 200 ब्लॅक 46 यायला पाहिजे, कारण की दॅट इज द हायेस्ट रेव्हेन्यू वन. तर मी इथं कार्ड घेतलं आणि प्रोडक्ट नेम ड्रॅग केलं, ठीक आहे. इथं फर्स्ट दाखवता येते. आता आपण काय करणार, इथं फिल्टर्स मध्ये फिल्टर ऑन दिस व्हिज्युअल आहे, त्याला ड्रॉप डाऊन करणार. नाही, हे फर्स्ट प्रोडक्ट नेम असं आहे ना, मी काय करणार, इथं प्रोडक्ट नेम घेणार, फिल्टर ऍड डेटा फील्ड हिअर, ठीक आहे. ऍड डेटा फील्ड मध्ये ते ड्रॅग अँड ड्रॉप केलं प्रोडक्ट नेम. इथं बघा फर्स्ट प्रोडक्ट नेम आहे, म्हणजे ते प्रोडक्ट नेमला सॉर्ट करून जे पहिले येते ते टाकले त्यांनी. आपण त्याच्या खाली टाकणार परत प्रोडक्ट नेम. इथं बेसिक फिल्टरिंगच्या इथं आपण टॉप एन सिलेक्ट करणार. इथं टॉप 1 मला पहिले पाहिजे ना, पहिलं हवंय, हे पहिले. पण बाय व्हॅल्यू सॉर्टिंग बाय विच, इथं काय घेतलंय मी, टोटल रेव्हेन्यू घेतलंय मी. मला टोटल रेव्हेन्यू त्यांनी सॉर्ट करायला हवं ना हे डेटा. तर मी इथं बाय व्हॅल्यू मध्ये टोटल रेव्हेन्यूचं टाकून देणार. टोटल रेव्हेन्यूचं, आणि इथं अप्लाय फिल्टर आहे बघा, ठीक आहे. अप्लाय करणं आलं मला माउंटेन 200 ब्लॅक 46 आलं.
आता मी सेम कॉपी पेस्ट करते, कॉपी पेस्ट, इथं आलं. आता मला काय पाहिजे, इथं व्हॅल्यू दिसायला पाहिजे हे करेक्ट. तर मी काय करणार, इथं प्रोडक्ट फर्स्ट प्रोडक्ट नेम आहे, हे फिल्टरिंग सेमच राहणार ना, ह्याचं फर्स्ट हे सगळं सेम राहणार. इकडं जे फर्स्ट हे घेतलंय मी, तिथं मी घेणार टोटल रेट. आलं करेक्ट, आलं. आता मी काय करते, परत मला काय पाहिजे, आता मी हायेस्ट काढलं, मला हे पण बघायचंय की माझं लोएस्ट कुठलं आहे. करेक्ट, मला काय बघायचंय, लोएस्ट कुठलं आहे माझं. तर मी काय करणार, आता सेम कॉपी करतेय, इथं पेस्ट करते, ड्रॅग अँड ड्रॉप. हे हायेस्ट आहे, तर ह्याला तुम्ही ग्रीन कलर करू शकता. म्हणजे तुमच्या केपीआय रिपोर्ट मध्ये एक असं हे कार्ड घेऊन ग्रीन कलर करू शकता त्याला. म्हणजे ते फर्स्ट ओपन करतील जेव्हा रिपोर्ट, तर त्यांना कळेल की हे ग्रीन मध्ये म्हणजे यांनी मला प्रॉफिट दिले, हो की नाही. आता हे मला काय पाहिजे, इथं हे जे आहे माझं, इथं मला काय पाहिजे, लोएस्ट हवं. ठीक आहे, लोएस्ट म्हणजे मी ह्याला परत सॉर्ट करते. काय आहे, 4, 5, 7 रेसिंग सॉक्स एल हे वाला इथं यायला पाहिजे नाव. तर मी ह्याच्या नावच पाहिजे मला, तर हे मी नाही चेंज करणार, ह्याच्या फिल्टरिंग मध्ये जाणार, इथं टॉप 10 आहे, इथं टॉप वाला घेतलेलं मी, फक्त ह्याला बॉटम. टोटल रेव्हेन्यू तेच सेम आहे, आणि अप्लाय फिल्टर. आलं, रेसिंग सॉक्स एल. तसंच सेम इथं पण करणार, हो ना. फक्त इथं अच्छा हे मी पहिलेच कॉपी पेस्ट, ह्याला मी कॉपी पेस्ट करणार, कारण की आता मग ते बॉटम पण सेम राहील, फक्त व्हॅल्यू हे करते. इथं काय घेणार, टोटल कर. ठीक आहे, आलं 4.58K है ना. जर मी हे ठेवलं असतं सेम, हे कॉपी पेस्ट केलं, तर मी सांगते तुम्हाला काय चेंज करावं लागतं. परत बॉटमच चेंज करावा लागणार. करेक्ट, इथं जाऊन फक्त बॉटम करायचं, बाकी सगळं सेम. अप्लाय 4.58K. ठीक आहे, हे तुम्ही असं करू शकता फिल्टर यूज करून. एवढं काय आलं. ठीक आहे, ह्याच्या अगोदर मी 2 फॉर्म्युला डॅक्स यूज करून 2 मेजर्स बनवते, टोटल प्रॉफिट आणि टोटल कॉस्ट. मी याच्या अगोदर मी दाखवते. टोटल कॉस्ट म्हणजे काय, आपण टोटल रेव्हेन्यू कसं काढलेलं, ऑर्डर क्वांटिटी इंटू प्रोडक्ट प्राइस. टोटल कॉस्ट काय येणार, ऑर्डर क्वांटिटी इंटू प्राइस कॉस्ट, प्रोडक्ट कॉस्ट. करेक्ट, हे झालं टोटल कॉस्ट. टोटल प्रॉफिट कसं येणार, टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट प्रॉफिट येणार. मी 3 रुपयाला पेन बनवलंय, मी 5 ला विकतीये, 5 - 3 2 इज माय प्रॉफिट. करेक्ट, तर हे 2 मी केलं, तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये दिसेल. काही नाही केलंय, ते फक्त समेक्स यूज करून टाकले, टोटल कॉस्ट आणि टोटल प्रॉफिट. ठीक आहे, एवढं झालं. आणि आता आपण हे बघूया कसं आपण टॉप एंड फिल्टर्स लावू शकतो. आता कधी कधी ना तुमच्याकडे खूप मोठी डेटा असते. ठीक आहे, तुम्हाला टॉप 5 बघायचे, तर तिकडं 1च्या जागी टॉप 5 कस्टमर्स बघू शकतात. तुमचे या वर्षीचे टॉप 5 कस्टमर्स कोण आहे, ज्यांनी खूप सगळ्यात जास्त आपल्याकडनं क्वांटिटी घेतलेली है ना, ते सगळं तुम्ही काढू शकता आणि त्याचं फिल्टर लावू शकता. ओके, पुढे जायचं. ठीक आहे, पुढे जायचं. कोडिंग कोणाचं बॅकग्राऊंड आहे इथं, कोणाचंच नाही. ऑनलाईन कोणाचं बॅकग्राऊंड आहे का कोडिंग, नाहीये कोणाचंच. एक छोटस डॅक्स साठी आपण यूज करतो ना, ते मी इथं एक एक्झाम्पल सांगते. ठीक आहे, तिथं कमेंट काही पण करायचं असेल ना डॅक्सला, 2 हायफन ग्रीन होतात ते. ठीक आहे, कुठे गेलं माझं, ठीक आहे. मला काय करायचंय, एक दुसरं मेथड सांगते. आता एव्हरी टाइम मला काही कॅल्क्युलेशन करायचं असेल, तर मला टोटल रेव्हेन्यू हे घ्यावं लागतं, हे की नाही. आता त्या
आपण काय करूया, व्हेरिएबल घेऊया एक, व्हेरिएबल ए. त्याला मी काय असाइन करते, टोटल रेव्हेन्यू. झालं. तसंच मी व्हेरिएबल बी घेते, त्याला मी काय असाइन करते, टोटल कॉस्ट. ठीक आहे. आता मी काय सांगते त्याला, रिटर्न. माझं काय फॉर्म्युला, टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट. टोटल रेव्हेन्यू काय आता आपलं, ए मायनस बी. दिस इज ओनली गुड प्रॅक्टिस. गुड प्रॅक्टिस. जेव्हा तुमचं मोठं डॅक्स असतं ना, तेव्हा दिस टेक स्पेस. जेवढं स्पेस घेईल तेवढं तुमचं डॅक्स मोठं होईल. जर तुम्हाला माहिती आहे की हे मी 100 वेळा यूज करणार आहे, तर त्याला व्हेरिएबल मध्ये टाका आणि असं यूज करा. हे सेमच देणार आहे, रिटर्न हे सेमच करणार आहे आपल्याला. ठीक आहे. दिस इज जस्ट वन एक्झाम्पल. गुड प्रॅक्टिस. जे कोडिंग मध्ये असाल तुम्ही तर तुम्हाला माहित असेल की दिस इज गुड प्रॅक्टिस. दिस इज हाऊ वी राईट बिग कोड्स. ठीक आहे. मिनिमाइज करायला लेट. ओके. आता हे झालं. ऑनलाईन एनी डाऊट? ऑनलाईन काही डाऊट आहे? लेट्स मूव अहेड. ठीक आहे. गडबड केली. पॅरामीटर्स दाखवायचं होतं, बट विथ व्हॉट एक्झाम्पल. ओके. ठीक आहे. आता आपण काल एक फॉर्म्युला बघितलेलं जिथं आपण -1 लिहिलं. करेक्ट. तुम्हाला आठवत आहे का कुठला फॉर्म्युला होता, कशासाठी होतं ते? -1 करून केलं काहीतरी. काय होतं ते? प्रिव्हियस मंथचं काहीतरी काढायचं होतं, तर -1 केलं. ठीक आहे. आता आपल्याकडे कस्टमर येतो आणि तो म्हणतोय मला प्रिव्हियस मंथचं नाही, मला प्रिव्हियस 2 मंथचं हवं. तर आपण काय करणार, घडी घडी चेंज करणार का मॅन्युअली? ठीक आहे, मी दाखवते तुम्हाला. रेव्हेन्यू प्रिव्हियस मंथ हे आपण -1 लिहितो इथं. करेक्ट. तर आता तो आपल्याकडे येणार आणि आपल्याला सांगणार मला -1 नाही, मला जानेवारी 2015 आहे, तर त्याच्यासमोर 2016 जानेवारीचं म्हणजे 2016 जानेवारीच्या समोर लास्ट इयरचं जानेवारीचं पाहिजे. तर तुम्ही इथे येऊन परत चेंज करा आणि परत रिपोर्ट देणार का क्लायंटला? ते मग काय झालं, तुमचा रिपोर्ट खूप स्टॅटिक झालं, डायनामिक नाही झालं. डायनामिक म्हणजे क्लायंटच्या रिक्वेस्ट अनुसार ते ऑटोमॅटिक व्हायला पाहिजे, ते आपल्याकडे नाही यायला पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे 12 मंथ्स आहे, तर आपण त्यांना इथे बुलियन हे देऊया. त्यांनी तिथं 2 केलं की इथं पण ते ऑटोमॅटिक 2 व्हायला पाहिजे. त्यांनी तिथं 12 केलं तर इथं ते ऑटोमॅटिक 12 व्हायला पाहिजे. ह्याला म्हणतात डायनामिक है ना. हे आपण कसं करणार ते बघू. आता इथं मी मॅन्युअली 1 टाकले, ह्याच्या जागा मी काय करणार, एक पॅरामीटर मध्ये ते स्टोअर करणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि तो जे सिलेक्ट करेल ते पॅरामीटर व्हॅल्यू इथं पास व्हायला पाहिजे. ठीक आहे. अंडरस्टूड? एवढंच कळलं. आता मी एक टेबल घेते. ठीक आहे. इकडं माझं मी फक्त तुम्हाला कळण्यासाठी हे दाखवते. इथं मी येते इयर, कॅलेंडर डिम कुठे माझं. तुमचा रिपोर्ट कधी डायनामिक असेल तर दॅट इज गोइंग टू बी मोर प्रिफरेबल. ठीक आहे. मी डायनामिक बनवलं, तू नाही बनवलं तर क्लायंट माझं चूज करते. ते घडी घडी काय येणार ना आपल्याकडे येणार, तर त्यांना मग तेवढं पैसे द्यावा लागेल घडी घडी, हो ना. तर म्हणून इट इज म्हणजे डेटा बघून त्यांचं अंडरस्टँडिंग घेऊन तुम्ही जेवढं डायनामिक बनवाल पॉवर BI रिपोर्ट, इट इज गोइंग टू बी दॅट गुड. ठीक आहे. त्याला मी करते व्हॅल्यूजला म्हणतो. ठीक आहे. इथं आहे मंथ नेम आहे माझं इथं. ठीक आहे. मंथ नेम नंतर आपण काय टाकलेलं, टोटल रेव्हेन्यू है ना. टोटल रेव्हेन्यू आणि प्रिव्हियस मंथचं पण टाकते. ठीक आहे. आतासाठी टाकून देते. येते ना बरोबर. प्रिव्हियस मंथचं पण येते, सगळं येते बरोबर, हो ना. आता तो म्हणतोय मला प्रिव्हियस मंथचं नाही, मला इथं 16 मध्ये
16 जॅन मध्ये मला 15चं दाखवायला पाहिजे. म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल, टोटल रेव्हेन्यू प्रिव्हियस मंथ मध्ये मायनस किती करावं लागेल, 12. करेक्ट. आता बघूया आपण. आलं 2016 मध्ये 585 म्हणजे कशाचं आलं, 15चं जानेवारीचं डेटा आलं. बरोबर, रेव्हेन्यूचं. कळलं का? -12 केलं तर जानेवारी मध्ये. हा कळलं. तर आता हे आपण मॅन्युअली करणार का घडी घडी, हे त्यांना तर हे नाही भेटणार ना पीडीएफ फाईल, तर त्यांना पण नाही येणार हे, है ना. तर आपण काय करणार, हे डायनामिक कसं करू शकतो आता मी ते दाखवतो. आता इथं मी काय करते, माझ्या मॉडेलिंग मध्ये एक आहे न्यू पॅरामीटर. ठीक आहे, ह्याला ड्रॉप डाऊन केलं तर ह्याला 2 हे आहे, न्यूमेरिक रेंज या फील्ड. आपण पहिले बघूया न्यूमेरिक रेंज. आपल्या केसमध्ये न्यूमेरिक रेंज येणार का, तर न्यूमेरिक रेंज सिलेक्ट करणार आपण. होल नंबर आहे, मिनिमम आपण ठेवूया 1 कारण की 1 तर पाहिजे. मॅक्झिमम असेल आपलं 12. ठीक आहे, आत्तासाठी 12 कारण की जॅन टू डिसेंबर 12 असं पण असू शकतं. ते म्हणतील 2 वर्षाचं क्लब करून 3ऱ्या वर्षामध्ये यायला पाहिजे, ते तुम्ही करू शकता. इन्क्रीमेंट बाय 1 म्हणजे आता 1 आहे तर नेक्स्ट कुठलं पाहिजे 2, नेक्स्ट 3 तर 1च ठेवणार, डिफॉल्ट असू द्या. आणि इथे एक टिक मार्क आहे, ऍड स्लाइसर टू दिस पेज, असं स्लाइसर यायला पाहिजे. ते सिलेक्ट केलं की ते होणार, तर हे ऑटोमॅटिक होणार. मी इथं क्रिएट कर. आता हे रेडिओ आलंय, आपण त्याला वर्टिकल लिस्ट करू. वर्टिकल लिस्ट आलं, 12 पर्यंत आलं. ठीक आहे, हे पॅरामीटर आलं. ठीक आहे, आता मला सांगा हे डेटा मध्ये काय चेंज झालं, डेटा मध्ये काय चेंज झालं सांगा मला. दिसते का काहीतरी चेंज? काय झालं चेंज? करेक्ट, पॅरामीटर मी इकडनं बनवलं पण त्याचं एक डिफरंट टेबल बनलं. त्यात 2 फील्ड्स आहे, एक पॅरामीटर जे आहे हे आणि एक पॅरामीटर व्हॅल्यू. आपण बघूया पॅरामीटर व्हॅल्यू काय. ठीक आहे, मी इथं व्हिज्युअल्स मध्ये जाऊन कार्ड घेते एक. ठीक आहे, इथं बाहेर सिलेक्ट करते, कार्ड घेते. आलं कार्ड, यात मी टाकते पॅरामीटर व्हॅल्यू. इथं फील्ड आहे, टाकलं. आता काय ब्लँक आहे. आता लक्ष द्या, आता काय काय होते, मी इथं जे सिलेक्ट करते ते व्हॅल्यू मध्ये येते. बरोबर, तर आता मी इथं जे सिलेक्ट करणार ते ऑटोमॅटिकली इथं होईल. मी हे व्हॅल्यू घेईल तिथं -1च्या जागी 1 जिथं आहे ना तिथं मी काय करणार, पॅरामीटर व्हॅल्यू घेते. म्हणजे मी इथं 2 सिलेक्ट केलं तर ते 2 मध्ये होईल. मी दाखवते. एम मेजर मध्ये गेले, मी माझे मेजर टेबल मध्ये कुठे गेलं ते रेव्हेन्यू प्रिव्हियस मंथ आहे, इथं 12 आहे ना, इथं मी मायनस ठेवणार कारण की ते आपल्याला सांगायचं आपल्याला मागे जायचं का पुढे जायचं. आणि इथं मी काय घेणार, पॅरामीटरचं, अच्छा टाईप करावं लागेल, पॅरामीटर व्हॅल्यू, पॅरामीटर टेबलचं फील्ड पॅरामीटरचं पॅरामीटर व्हॅल्यू आलं. आणि मी करते आता याला एंटर. ठीक आहे, आता मी इथं घेते 1 म्हणजे कुठं यायला पाहिजे, फेब्रुवारीला जानेवारीचं यायला पाहिजे. आलं, ऑटोमॅटिक घेतलं. मी करते 2 मार्चला जानेवारीचं यायला पाहिजे. बरोबर ना. 3 एप्रिलला जानेवारीचं यायला होते चेंज. 12 करूया, 12 करूया. कुठे यायला पाहिजे, 2016च्या जानेवारीला 2015च्या जानेवारीचा डेट यायला पाहिजे. झालं रिपोर्ट डायनामिक. आता त्याला मी दिले साई सर बाबा तू तुझ्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने कर. तुला अजून पाहिजे तर तुम्हाला आत्ताच सांग किती हवे तुला, मग मी ते अगोदरच ऍड करून देते. डायनामिक झालं माझा रिपोर्ट. कळलं, हे झालं पॅरामीटर व्हॅल्यू. आता आपण फील्डचं कसं यूज करू शकतो ते सांगते. पॅरामीटर फील्ड अजून एक होतं ना मॉडेलिंग मध्ये,
न्यू पॅरामीटरच्या खाली काय होतं, न्यूमेरिक आणि फील्ड होतं. आता आपण फील्ड कधी यूज करतो ते बघूया. ठीक आहे, मी नवीन हे घेते. ठीक आहे, आता मी काय करते, मी ग्राफ्स बनवते. ठीक आहे, मी कॉलम सिंगल, मला सांगितलंय की मला हे कॉलम चार्ट हवे, बट फॉर डिफरंट म्हणजे शो मी रेव्हेन्यू बाय एज, बाय ऑक्युपेशन किंवा वॉट एव्हर. मी तुम्हाला माझ्याकडे एक्झाम्पल्स आहे का, मी फोटो काढलेलं माझ्याकडे. मला कॉलम चार्ट सांगा. चला एक एक आपण काय काय करू शकतो. स्टॅक्ड कॉलम मी कॉपी केलं इथं. मी इथं काय टाकतेय, इयर टाकतेय. ठीक आहे, इयर वाईज काय करूया, टोटल रेव्हेन्यू बघूया पहिले. ठीक आहे, ते तर आहे आपल्याकडे, रेव्हेन्यू तर आहे आपल्याला सगळ्यांना माहिती. ठीक आहे, टोटल रेव्हेन्यू आलं. आता मी काय करते, कॉपी करते है, पेस्ट करते. आता मी इथं टोटल रेव्हेन्यूच्या जागे टोटल प्रॉफिट करते. अरे प्रॉफिट करते. ठीक आहे, कॉपी पेस्ट. काय झालं, प्रिपेरिंग Q&A नको मला Q&A. ठीक आहे, इथं पेस्ट झालंय ते. आता मला काय हवंय, इथं काय प्रॉफिट आहे ना, कॉस्ट सेमच दिसते का, व्हॅल्यू 6426 नाही आहे. ठीक आहे, आता परत कॉपी पेस्ट. आता मी इथं करते चेंज, टोटल कॉस्ट झालं. आता काय करते, आपलं फ्रान्सचं आहे आणि कॅनडाचं हे आहे रेव्हेन्यू आहे आपल्याकडं, है ना. ते कॅनडाचं आहे, कॅनडाचं टाकते आणि अजून एकदा कॉपी करते, पेस्ट करते आणि इथं मी चेंज करते ह्याला आणि टाकते कॅनडाचं. ठीक आहे, एवढे झाले आपल्याकडे. टोटल रेव्हेन्यू बाय इयर, टोटल प्रॉफिट बाय इयर, हे कॅनडाचं रेव्हेन्यू, हे फ्रान्स और वाइस वर्सा. मला आठवत नाही 3 कुठलं 2 कुठलं. ठीक आहे, आता मला काय करायचंय, हे सगळं सेम आहे ग्राफ, करेक्ट, डिफरंट नाहीये, सेम आहे ग्राफ. आता हे माझं पूर्ण पेज खाते. हा, पण मला इथं मे बी मॅप पण टाकायचंय, मला काहीतरी टेबल पण द्यायचंय. तर माझं तर कॅनव्हास संपलं, पण मला हे माहितीये की हे जे 5 आहे ते सेम व्हिज्युअल आहे. करेक्ट, सेम व्हिज्युअल आहे, त्याचं एक्स ऍक्सिस पण सेम, फक्त हे जे वाय ऍक्सिस आहे ते चेंज होतं. बरोबर, तर मी काय करणार, मॉडेलिंग मध्ये जाणार, पॅरामीटर मध्ये फील्ड्स घेणार. फील्ड्स पॅरामीटर, आपलं वाय ऍक्सिस काय आहे पहिल्या ह्याच्यात, टोटल रेव्हेन्यू. व्हेरी गुड. तर मी मेजर मधनं ते टोटल रेव्हेन्यू इथं ड्रॅग अँड ड्रॉप करणार. कुठं ड्रॅग अँड ड्रॉप करणार, हे लेफ्ट साइड मध्ये झालं. त्याच्यानंतर कुठले, टोटल प्रॉफिट, ते पण करते, टिक करते. टोटल कॉस्ट पण आहे आणि 2 आणि 3 आहे, है ना. 2 आहे रेव्हेन्यू म्हणजे कॅनडा आणि फ्रान्स. अरे कॅनडा आणि फ्रान्स ना, आणि हे 5 झाले. इथं परत आहे ऍड स्लाइसर टू दिस पेज, क्रिएट झालं. इथं एक डॅक्स फॉर्म्युला ऑटोमॅटिकली क्रिएट झाला. ठीक आहे, आता हे मी इथं थोडं करते. ठीक आहे, अरे शिफ्ट, त्याचं व्हॅल्यू इन्क्रीज करते तुमच्यासाठी, साईज नॉट बॅड. इफेक्ट्स कुठे गेलं, व्हिज्युअल्स, स्लाइसर सेटिंग नाही, व्हॅल्यूज इथे आहे, व्हॅल्यूज.
ठीक आहे. 1 2 3 4 5 बरोबर 5 आहे. 5 आहे ना. 1 2 3 4 आहे. अजून थोडं वाढ नाही 5 आहे ना. टोटल रेव्हेन्यू आहे. ठीक आहे. आता काय करते मी एक हे घेते परत. काय घेतलं मी परत ते सेम ग्राफ घेतलं मोठं करते याला तुमच्या ह्याच्यासाठी. माझा एक्स ऍक्सिस काय होतं हियर ते मी टाकते. ठीक आहे. माझं वाय ऍक्सिस काय होतं मल्टिपल होते. आता ते मल्टिपल कुठे आहे. आता मी हे फील्ड पॅरामीटर ऍड केल्यावर काय चेंजेस झाले इथं. काय चेंजेस झालं का. फील्ड पॅरामीटर ऍड केल्यावर पॅरामीटर 2 क्रिएट झालं. ठीक आहे. त्यात एक व्हॅल्यू आहे पॅरामीटर ते मी ड्रॅग अँड ड्रॉप. पॅरामीटर म्हणजे काही नाही हेच सगळे व्हॅल्यू तुमचे. तर हे मी इथं ड्रॅग अँड ड्रॉप करते वाय ऍक्सिस मध्ये. ठीक आहे. आता मी कशाला केले सिलेक्ट रेव्हेन्यू Y3D ला 3 ला इथे येते. किती आहे याचं व्हॅल्यू 610. ह्याचं काय 610. इथं किती आहे 520. इथं किती आहे 520. हे थर्ड बारला 638 करेक्ट आलं. आता आपण बघूया कुठे गेलं ते सगळे सेमच दाखवतात. अच्छा कुठलेही एक करते कारण की ऑलमोस्ट सेमच आहे बाकीचे. टोटल रेव्हेन्यूला क्लिक कर. टोटल रेव्हेन्यू किती आहे 64 93 91. 64 93 91 झालं का चेंज इमेज. इथं वरती हे पण चेंज होत आहे टोटल रेव्हेन्यू बाय. ठीक आहे. आता तुम्हाला हे नाव चेंज करायचे असं नाही द्यायचंय किंवा तुम्हाला अजून एक ऍड करायचंय इथं टोटल सम ऍड करायचंय. तर तुम्ही काय करणार आता हे सिलेक्ट करणार. इथं हे आलं तुमचं फॉर्म्युला. इथं जाऊन तुम्ही हे कॉपी पेस्ट करू शकता. एक लाईन कॉपी पेस्ट करून इथं लास्टला कॉमा टाकून ऑल्ट एंटर. इथं मी टाकणार सम टोटल ऑर्डर क्वांटिटी नेम ऑफ मेजर माझा आहे ना टोटल ऑर्डर क्वांटिटी. टोटल कॉस्ट आहे रेव्हेन्यू आहे सम क्वांटिटी वाटतं सम क्वांटिटी आहे आलं. आणि इथं 0 1 2 3 4 आहे ह्याला देणार 5. हे काय माहिती का 0 1 2 3 त्याचा सिक्वेन्स जे ते पॅरामीटर मध्ये येते ना ते सिक्वेन्स आहे. आणि मी करते आता इथं एंटर. कन्स्ट्रक्शन मी काहीतरी चुकलं इथं कॉमा नको आहे. ठीक आहे. एंटर. आता इथं बघूया चेंज झालं का आलं टोटल ऑर्डर क्वांटिटी. आणि ते मी इथं केलं तर ऑटोमॅटिक येऊन जाईल. आलं का टोटल ऑर्डर क्वांटिटी आहे ना. इथं तुम्हाला नाव चेंज करायचंय टोटल नको आहे तुम्हाला फक्त प्रॉफिट आणि असं ठेवायचंय. परत तिथं त्या फॉर्म्युला मध्ये जाऊन तुम्ही करू शकता. इथे बघा हे डबल कोट्स मध्ये आहे ना हे नाव आहे. मी फक्त इथं चेंज करते आर टाकते. एकाच बघूया सध्या झालं का. रेव्हेन्यू आलं. इथं पण आलं असेल. मी रेव्हेन्यू करते. इथं पण नाव चेंज झालं रेव्हेन्यू बाय. मगाशी टोटल रेव्हेन्यू येत होता तर रेव्हेन्यू बाय. कळलं अंडरस्टूड. ठीक आहे. एवढं झालं. पॅरामीटर झालं. पॅरामीटर बाय काय होतं व्हॅल्यू. पॅरामीटर बाय युजिंग फील्ड. ठीक आहे. अजून काय राहिलंय मग हे इझी आहे. ह्याला काही नाही. हे तुमचं फक्त मॅपिंग वर आहे. तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल तेवढंच. हे झालं हे झालं हे झालं हे झालं. कालचं पुढं राहिलंय पण ते करूया. पॅरामीटर फील्ड पॅरामीटर झालं. ठीक आहे. अच्छा इन्कमचं नंतर बघूया. 15 मिनिटं आहे तसं. एक आपण इफ एल्स यूज केलंय ना. इफ एल्स इन्कम स्टेटस साठी जर इन्कम 1,50,000च्या वर असेल तर हाय किंवा लो तसं केलंय ना
तसं आपण स्विच फंक्शननी पण करूया. पहिले इफ यूज करूया डॅक्स मध्ये, नंतर स्विच. हे पण मला वाटतं उद्या करूया. आता आपण मॅट्रिक्स बघूया का? नाही, हे ऍक्च्युली हा ठीक आहे, मी फंक्शन्स दाखवते तुम्हाला. थोडे फंक्शन्स आहे, तुम्ही बघताय ते का? ते डॅक्स वाला डॅक्स गाईड बघताय का तुम्ही? मी शेअर केले व्हॉट्सअप मध्ये. त्यात डिफरंट डिफरंट हे फंक्शन्स आहे, ते करताय का तुम्ही? नाही, व्हेरी बॅड. ठीक आहे, माझ्याकडं प्री युज्ड फंक्शन्स आहे, ते मी इथं बनवते. ठीक आहे, मला ते कॉपी करू द्या, मी शेअर करेल व्हॉट्सअपवर. कुठे गेलं माझं? टाइम मिनिट फंक्शन्स आहे, हे बघा. एवढं सगळं कॉपी करते मी, तुम्हाला दाखवते हे तिकडं करून. एकच दाखवणार ना, बाकीचे तुम्ही करायचे. इथं करते मेजर्सचे आर, न्यू मेजर, इथं पेस्ट. ठीक आहे, हे एवढं आलं है ना. आता काय केलंय त्यांनी? व्हेरिएबल डेट ऍड म्हणून एक व्हेरिएबल घेतलंय. त्यात काय कॅल्क्युलेट केलंय? टोटल सेल. आपल्या ह्याच्यात टोटल सेल्स नाहीये वाटतं, टोटल रेव्हेन्यू आहे. तर मी काय करते, ह्याला टोटल रेव्हेन्यू घेते. टोटल कॉस्ट आहे, टोटल रेव्हेन्यू. टोटल रेव्हेन्यू आहे ना काय? चेंज काय केलं? नाही नाही, ते पीएम मध्ये चेंज केले, यात नव्हतं चेंज केलं. हे कॅलेंडर डिम डेट इथं आहे ना. हे काय एरर येते? कारण की माझं इकडचं आणि इकडचं टेबल नेम डिफरंट आहे. ठीक आहे, कॅलेंडर डेट -1, कॅलेंडर डिम डेट असेल माझं कॅलेंडर डिम डेट. हे मला कॉपी करून सगळीकडे ऍड. हे बघा, इथं पण मला चेंज करावं लागेल. हे मी जेव्हा वापरलेलं तेव्हा वेगळं होतं, आता वेगळं आहे. अच्छा, कॅलेंडर आणि अंडरस्कोर डिफरन्स. ठीक आहे, त्याला खूप वेळ जाईल. मी एक काम करते, मी काय करते, इथं होम खालची कॉपी करते, एवढे कॉपी करते. कुठल्या 4th नंबर मध्ये ना, नोटपॅड मध्ये जाते, इकडनं पेस्ट करते. कंट्रोल कॉपी एच and replace with calendar है ना माझा, अंडरस्कोर आहे, अंडरस्कोर डिम आणि मग डेट. रिप्लेस ऑल बंद. एक कॉपी करते. अजून काहीतरी आहे चेंज, पण ते असं बघूया होतंय का. टोटल सेलचं कमी आहे, ते काय म्हणतात टोटल सेलचं. ठीक आहे, टोटल रेव्हेन्यू आहे कुठलं आहे? 923 मध्ये आहे. कॉपी, टोटल सेल मध्ये काय माझं टोटल रेव्हेन्यू. नाइन टू 4 होतं ना, 329. ठीक आहे, झालं माझं चेंजेस. आता इथं मी एवढे सगळे व्हेरिएबल्स बनवले आणि रिटर्न एकच केले, कारण की रिटर्न एका टाइमला एकच होणार. एक मेजर आहे ना ते, असं मल्टिपल नाही होणार रिटर्न. ठीक आहे, आता आपण काय बघूया, एंड ऑफ मंथचं फॉर्म्युला बघूया आणि ते रिटर्न होतंय का नाही एवढं बघूया. आणि हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, एवढं डिफिकल्ट नाहीये. दॅट्स इट. ठीक आहे, एंड ऑफ मंथ हे वाले बरोबर. काय दिले त्यांनी? फंक्शन यूज केले एंड ऑफ मंथ, कॅलेंडर डिम डेट घेतले. ठीक आहे, कॅलेंडर डिम डेट दिले. आपण इथं मॅन्युअली देऊ शकतो का? मला 1 मिनिट बघू दे. डेट द्यायचं ना,
आज काय आहे 11/06/2025. बघूया ते प्रकार काय आलं एरर. करेक्ट टाईप डबल कोट्स मध्ये बघूया. ठीक आहे, नाही आलं, एरर आलं. नॉट करेक्ट टाईप. पॅरामीटर काय आहे याचं, डेट द्यायचं एवढं दिलेलं. ठीक आहे, जाऊ दे. मॅन्युअली द्यायला यायला हवं ना आपल्याला. सिंगल कोट आहे का. ठीक आहे, एनिवेज आपण बघूया आता हे काय रिटर्न करते. ठीक आहे, हे क्लिक करते मी बाहेर. वर्किंग ऑन इट छोटं करते याला. अरे मी आता काय करते, इथं एक कार्ड घेते. कुठे माझं टाइम अँड इंटेलिजन्स. टू 2017चं घेतलंय त्यांनी. कुठला तरी डेट घेतला असेल आणि त्याच्यानुसार त्यांनी हे दिलं. काय दिलंय. अच्छा, आपण एक काम करूया, थांबा, आपण अजून एक काम करूया. मी तुम्हाला दाखवते एंड डेट म्हणजे काय. टेबल घेतलीये मी. ठीक आहे, टेबल मध्ये कॅलेंडर डेटचं हे घेते. काय घेते, कॅलेंडर डेट घेते. ठीक आहे, इयर नकोय मला, इयर नको, मंथ नको, चुकी आहे. एक डे घेते, इयर, क्वार्टर, क्वार्टर नको, मंथ आणि डे असू दे. ठीक आहे, आता हे एक कॉलम झालं. अजून इथं एक कॉलम टाकते, ते आपलं मेजर वालं टाइम फंक्शन वालं. एंड ऑफ मंथ बघितलेलं. आज काय तारीख 11 आहे. एंड ऑफ मंथ काय येणार, कुठली डेट येणार एंड ऑफ मंथ. हा, एंड ऑफ मंथ. स्टार्ट ऑफ मंथ काय असतं, जून आहे आता. स्टार्ट ऑफ मंथ काय असतं, जूनचं 1. एंड ऑफ मंथ काय असणार 31. इथं बघा जानेवारी 1 आहे, एंड ऑफ मंथ काय आलं 31. जूनला 31 नसतं, 30 असतं. ठीक आहे, 2 जानेवारीला काय आलं एंड ऑफ डे सेम आलं, कारण की एंड ऑफ मंथ तर सेमच राहणार आहे. कळलं का. स्टार्ट ऑफ मंथ इज फर्स्ट ऑफ एनी ऑफ मंथ. एंड ऑफ मंथ इज इधर 30, इधर 29, इधर 28 और इधर 31. 29 आणि 28 फेब्रुवारीसाठी. ठीक आहे, एवढंच येणार. एंड ऑफ मंथ म्हणजे काय. ठीक आहे, इथं या ह्याच्यात आहे ना 31च आहे सगळं डे, फक्त ते मंथ चेंज होत. जानेवारी नंतर फेब्रुवारी, फेब्रुवारीचे मग मार्च, तसं एंड ऑफ मंथ. तर हे मी तुम्हाला टाइम इंटेलिजंट फंक्शन्स पण देते, तुम्ही प्रॅक्टिस करा. असेच दुसरे फंक्शन्स आहेत. आता मला एंड ऑफ मंथ भेटले, आता मला एंड ऑफ इयर बघायचं आहे, तर मी हे कॉपी करणार व्हेरिएबल, हे एंड ऑफ मंथच्या इथं प्लेस करणार. आता बघूया काय येतं. वर्किंग ऑन इट. एंड ऑफ इयर आलं का 31/12/2025. करेक्ट ना. स्टार्ट ऑफ इयर इज 1st of Jan, एंड ऑफ इयर इज 31st December. कळलं का. कळलंय, हे तुम्हाला देते. असंच सेम टेक्स्ट रिलेटेड फंक्शन्स आहे. ठीक आहे, ते पण दाखवते. सिलेक्ट न्यू मेजर्स. टाइम रिलेटेड फंक्शन झाले, तसंच टेक्स्ट रिलेटेड फंक्शन्स आहे. कॉपी, इथं पेस्ट करते मी. इथं मी टेक्स्ट डिफाइन केले. टेक्स्ट 1 इक्वल्स टू दिस, टेक्स्ट 2 दिस इक्वल्स टू दिस. आता आपण रिटर्न काय करतोय, रिटर्न कॉन्कॅटिनेट. कॉन्कॅटिनेट म्हणजे काय, ए प्लस बी इज कॉन्कॅटिनेट. तर आपण टेक्स्ट 1 आणि टेक्स्ट 2 दिले. टेक्स्ट 1 काय रोहित, टेक्स्ट 2 काय अगरवाल. इथे कॉन्कॅटिनेटला काय दिले, टेक्स्ट 1 आणि टेक्स्ट 2. आता रिटर्न कसं करणार ते, रोहित अगरवाल. बघूया. ठीक आहे, हे मी इथं सॉरी, हे सगळे फंक्शन्स तुम्ही ट्राय करा, मग तुम्हाला कळेल डॅक्स कसं यूज करायचं.
कार्ड घेतलं मी इथं, कार्ड मध्ये ते टाकतीये टाइम इंटेलिजंट फंक्शनचं मेजर. ओके, टाइम नाही, सॉरी, टाइम इंटेलिजंट नाही, टेक्स्ट वाला. रोहित अगरवाल आलं का? त्यांनी स्पेस पण नाही दिलाय. तुम्हाला स्पेस पण द्यायचे तर ते पण देऊ शकता. ठीक आहे, हे सगळं तुम्ही ट्राय करा. मी ह्याच्यात टाकून देईन. कशात? आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. ओके, कळलं? आजचं इझी होतं ना, फक्त रिपोर्ट बरोबर कसं खेळायचं ते दाखवलंय. उद्या थोडं आपण इफ आणि स्विचचं करूया. रिटर्न पर्सेंट कसं शोधतात, प्रॉफिट पर्सेंट, रिटर्न पर्सेंट, कॉस्ट पर्सेंट, हे सगळं. पर्सेंट पर्सेंट म्हणजे काय? इंटू काय करतो? इंटू 100 डिवाइड बाय टोटल वॉट ते करतो, मग पर्सेंट येतं. तसंच आपण इथं ट्राय करूया कसं करायचं. ठीक आहे, आणि इफ एल्स स्टेटमेंट ते आपण ते यूज करून केलं ना, कंडिशनल, ते यूज आता आपण डॅक्स मध्ये करून बघूया उद्या. ठीक आहे, चालेल. चलो, मी हे घेते, काय स्क्रीनशॉट घेते, अटेंडन्स घेते, मग तुम्ही डिलीट करू शकता. स्वामी, डॅक्स समजा क्या थोडा बहुत? येस मॅम, थोडं रिवाइज करायला लागेल, कळून जाईल. हा, इझी आहे, काही नाहीये त्यात अवघड. तू स्पीड फक्त तुझी बघ काय करतो. ठीक आहे, सांग मला. आणि क्वेरीज असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुमच्याकडं. हो नक्की मॅम. हा, येस मॅम. ओके ओके, करू शकता तुम्ही मला कधी मेसेज. तुम्ही मेसेज कधीही करू शकता. मी रिप्लाय तेव्हाच्या तेव्हा नाही देणार. माझं ऑफिस असतं, काही असतं. ठीक आहे, मी माझा वेळ घेऊन जेव्हा होईल तेव्हा देईन. चलो, थँक्यू गाईज, बाय बाय.